तर अशा पद्धतीचा हा नदीचा नजारा आणि पाहू शकता तशा पद्धतीने आम्ही असं आलो आणि आता इकडं पूल क्रॉस करून ह्या साईडने पुढं चढाई एकदम उंचावर असल्यामुळं दम लागण्याचे चान्सेस जास्त आहेत तिथं मंडळी. असा नजारा बघितला ना थोडंसं जरा मन थोडंसं जरा आनंदित होतंय कारण की उकडतं इतकं आणि असा वाऱ्यात जुळू की ते थोडंसं मनाला जरा थोडंसं शांतता मिळून जाते. तर पाहू शकता असा प्रकारचा नजारा आहे इथं. आपण पाहू शकता या ठिकाणी नुसतं वेळ घालून वर जायचं झिकझॅक पद्धतीमध्ये. त्यामध्ये गोड डोली आणि ते पिट्टू यांनी खूप जागा आटून धरलेली आहे. तर मंडळी आता जे लोखंडी ब्रिज आहे ती मला खाली दिसत आहेत. ह्या ठिकाणी ते ब्रिज आहेत आणि ह्यावर टप्प्यावर आता आहे मी. तर सांगायचं एकच की यूट्यूबचे व्हिडिओ किंवा इतर काही गोष्टी पाहून आपण इथे येतो पण वास्तविक परिस्थिती ही फार वेगळी आहे कारण की भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. असं नाही की व्हिडिओमध्ये पाहिले नाही तर हे असं पाहायला मिळालं आपल्याला, असं काही नाही. तिथं एकतर पाऊस वारा आणि हा खूप मोठा चढ तर सांगायचं सोपं नाही आहे कारण की स्ट्रगल खूप आहे. तर विचार करूनच या ठिकाणी येत जावं असं मी नक्की सांगेन. फिटनेस जर चांगला असेल तर जरूर या, नाही तर खच्चर घ्या. तर आता तुम्हाला मी जवळून बर्फ दाखवतो कारण त्या ठिकाणी बर्फ आहे आणि हाच बर्फ वितळून खाली पाणी जात असतं. तर पाहू शकता हा बर्फ. तर पाहिलं का आपण हा बर्फ. खतरनाक फिलिंग येत आल्या. तर आता आम्ही ह्या ठिकाणी थांबलोय, एक पराठा खायचा म्हणतोय आणि तिथून पुढं मग पुढची चढाई करायची कारण की पोटामध्ये नसेल तर चढाई करू शकत नाही आपण वरली कारण की खूपच थंडी आणि चढ असल्या कारणानं पायाला वगैरे दुखणं ही साहजिकच आहे. पण आता काय केदारनाथांचं दर्शन घ्यायचे ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी काही पण. तर आता प्रवासातला सगळ्यात मोठा आवडता बॅच तिथंच राहिला आहे बा आणि हा एक आवड बॅच आहे. लोखंडी ब्रिजपासून तो हा हे दोन, हा एक पहिला आणि हा दुसरा, दोनच पॅच अवघड आहेत, नाही तर तसं काय अडचण नाही. आणि ह्या ठिकाणी पाहू शकता, हा ठिकाणी बर्फ आहे बघा हा. तर खाली पण आहे तिथं. हळूहळू आपण आता असंच पुढे जाऊया. शक्यतो दमून गेले का झाले आता पण जायचंय. आपण ज्या पॉईंटला आहे तो एक काय म्हणतात थोडक्यात म्हणजे त्रासदायक पॉईंट म्हणजे हाच एवढाच पॅच आहे बघा. हा ह्या साईडला राहिला आहे हाच एवढाच. आणि आपण पलीकडं त्या ठिकाणी आलो आहे, त्या ठिकाणी थोडंसं जरा ऊन दिसतंय तिथून आलो आहे. तर आता आपण साधारणतः 1.25 तासाच्या आसपास 1.5 तासाच्या आसपास आपण जाऊ शकतो असं का आपण अंदाज लावतोय. परंतु काय होतं अजून काय पुढं सांगता येणार नाही कारण की काही असे पॅचेस आहेत की तिथं साधारणतः 1.5-2 तास एकाच पॉईंटला लागतील. त्याच्यामुळं वेळ खूप जातोय. चला हळूहळू पुढं दाखवतो मला जाईन. पण वातावरण पाहून मन प्रसन्न होते.
त्याच्यावरच खुश आहे मी आता ते सगळं. आणि चैतन्य दादाला चैतन्य दादा तुम्ही कुठं गेले काय गेले? तर आपण पाहू शकता किती उंचावरून छान असा धबधबा पडत आहे आणि बर्फाचं खाली थर आहे. त्यातूनच पुढं पाणी निर्माण होऊन मोरं नदीला मिळत आहे. कारण की खूपच थंडी आहे आणि जर पाहिलं तर आता डोंगरावर हा पाऊस आलेला आहे. तर शक्य होईल तितकं लवकर जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तर आपण समोरची दृश्य पाहत असाल तर दिसत असेल तर पाहू शकता अलीकडचा हा डोंगर संपूर्ण बरं दिसत आहे, परंतु पुढच्या डोंगरावर धुकं असल्यामुळं त्या ठिकाणी दिसत नाही. तर तिकडं पहा डोंगरावर बर्फाची चादर कशी पडलेली आहे. मित्रांनो फायनली आपल्याला केदारनाथ बाबांचं इथून मंदिर दिसलेलं आहे. आनंद वाटला पाहून, कारण की 10:30 ते 5:30 असा ट्रेक करून मंदिर पाहायला मिळालं. तुम्हाला थोडंसं झलक दाखवतो. ते हेलिकॉप्टर जे ब्लिंक करतोय त्या ठिकाणी ते मंदिर आहे. भोले बाबा आणि इकडे जर डोंगरांचा नजारा पाहिला, खतरनाक फिलिंग कडक बघून आनंद वाटला. तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक छोटंसं तळ आहे आणि वर पाहिलं तर संपूर्ण बर्फ ह्या डोंगरावर दिसत आहे. जसं जसं पुढं ती जातोय तसं तसं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की हा क्षण एक खूप आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. कारण की एक 24 किलोमीटर पायी पीट करत आपटत हातळत पायी इथपर आल्यानंतर एक जे मला शांतता मिळते ती कुठंच नाही. आणि ती एक मनाला शांतता म्हणजे वेगळीच आहे. कारण की समोर जो नजारा पाहतो ना आपण, तो असा नजारा आपल्याला की आपल्याला डायरेक्ट ढगात घेऊन जातो. तर हा पहा तो नजारा कसं काय वाटला हे नक्की सांगा. तर आम्ही हळूहळू मंदिराच्या दिशेने चाललोय. आता थोडंसं जवळ गेल्यानंतर तुम्हाला तिथं दाखवीन. तर ह्या ठिकाणी बोर्ड आहे, त्या ठिकाणी आपण पुढं जायचं आणि ते पावत्या करे. तर आम्हाला अशा प्रकारच्या पावत्या मिळाल्या आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. तर ही समोर जर पाहतात ही नदी, हे संपूर्ण पाणी आहे बर्फाचं वितळून ह्या ठिकाणी येत आहे. आणि ह्या ठिकाणी ते एक मंदिर आहे जिथं आपण हर हर महादेव किंवा महादेवांचं काही नाव घेतल्यानंतर बुडबुड निघतात त्या ठिकाणी. आणि समोर वर भैरवनाथांचं मंदिर आहे. तर सर्व मंदिर आपण दाखवणार आहे. तर शक्यतो सगळेजणांना चॅनलवर असाल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. तर आपल्याला ह्या साईडला जर पाहिलं तर समोर हा ओम आहे ह्या ठिकाणी आणि आपण त्या साईडने मंदिराकडे जाणार आहे. तर पाहू शकता आपण पुढं केदारनाथांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे.
जे मंदिराच्या मागचं वातावरण दिसत आहे तर खतरनाक वातावरण आहे, कारण की संपूर्ण बर्फच आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला जवळ गेले आपण अजून मंदिर संपूर्ण जवळून दाखवणार आहे. तर मंदिराच्या समोरच आलंय, हळूहळू मंदिराकडे जात आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं पुढे जाऊया, जवळून तुम्हाला दर्शन दाखवतो. तर आपण आता मंदिराच्या समोर आहे. तर इथून काही पावलांच्या अंतरावर मंदिर आहे, तर आपण तुम्हाला ह्या ठिकाणी दर्शन दाखवतो मी. तर येथील एक आनंद वेगळाच आहे इथं आल्यानंतरचा. तर आपण पाहिलं ते आहे केदारनाथ मंदिर, एकदम जवळून आपल्याला दाखवत आहे मी. आणि मागच्या साईडला जर पाहिलं तर संपूर्ण बर्फाचा डोंगर दिसत आहे आपल्याला. तर आता सकाळचे इथं 5:30 वाजलेले आहेत आणि पाहू शकता आपण बर्फाचा डोंगर. काल आपल्याला तर संपूर्ण दिसत नव्हता, कारण की त्याच्यावर दुःख होतं. तर आता संपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्या साईडला हे मंदिर समोर, आणि आम्ही ह्या टेंटमध्ये झोपलो होतो रात्री. तर टेंटमध्ये कसं सिस्टीम आहे तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. अशा प्रकारचे स्लीपिंग बॅग आहेत. स्लीपिंग बॅग मध्ये स्लीपिंग बॅग्स, अशा प्रकारच्या स्लीपिंग बॅग मध्ये सगळेजण झोपले होते. पाहू शकता हा मंदिराच्या मागचा नजारा. त्या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे सूर्यप्रकाशाचा इथे एक आगमन झालेलं आहे डोंगरावर. तर असा निसर्गाचा नजारा आणि केदारनाथांचं दर्शन पाहून आपल्याला मन आनंदित होऊन जातं. तर मंदिरामध्ये सांगायचं म्हटलं तर मंदिरामध्ये आतमध्ये बाहेरील गाभाऱ्यामध्ये 5 पांडव आणि कृष्ण लक्ष्मीनारायण यांच्या मूर्त्या आहेत, कारण की आतमध्ये कॅमेरा चालू करू शकत नाही आपण. आणि समोर पाहू शकता तर बाहेरील जी घंटा दिसते त्या घंटेपाशी त्याच्या शेजारी विविध देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि समोर 2
पहारेकरी असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर वर जर मंदिराच्या जे गर्भगृह आहे ह्याच्यावर जर पाहिलं तर तिथं सिंह कोरला आहे, हत्ती कोरला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एक वेगळ्या पद्धतीमधील हा एक दगड आहे. तर जी मागलं जी ढगफुटी झाली किंवा ते जे बर्फाच्या ह्याच्यामध्ये जे हिमलाटामध्ये झालं तर त्या जी मागली जी भीमशिला आहे ती अजूनही आहे अशी त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते. आणि मंदिर एकदम सुव्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतं. तर सांगायचा विषय हा की जे मंदिर आहे ते आजही आपल्याला एकदम सुस्थितीत पाहायला मिळतं. आणि विषय असा की जे समोरची जी मंदिराची रचना आहे ती आणि इतर जे नातेत सर्व मंदिरांची रचना एक समान आपल्याला पाहायला मिळते. तर आतील काय आपण व्हिडिओ काढू शकत नाही. तर तुम्ही हे मंदिर पाहू शकता. आवडलंच तर नक्कीच लाईक करा आता, कारण की आम्ही इथून काही वेळा निघणार आहे. चला तर मंडळी, तर अनेक साधू संत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहू शकता ह्या साईडने सुद्धा अनेक साधू संत आहेत. पाहू शकता तर आपण भीमशिला पाहण्यासाठी ह्या साईडने चाललो आहे. ईशानेश्वर महादेव इतके करतो. तर अनेक साधू महाराज त्या ठिकाणी मंदिराच्या मागल्या साईडला आपण पाहू शकता. तर आपण आता भीमशिलेचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. 5 बजे खत्म हो गया. पाहू शकता ही आहे ती भीमशिला, ज्याचा आधार हा मागील ज्या भीमस्खलनावेळेस ह्याच भीमशिलेमुळं मंदिराला काही न धक्का पोचला होता. तर अशी ही भीमशिला आहे. एकदम खूप मोठं असं आणि छोटी छोटी इथं मूर्त्या इतर मांडलेल्या आहेत. आणि अनेक साधू महाराज ज्याकडे बसलेले आहेत. तर ह्याच भीमशिलेमुळं आपलं हे मंदिर सुरक्षित आपल्याला आज पाहायला मिळत आहे. तर ही अशी भीमशिला आहे. तैयारी करके लिए रहो सबको दर्शन हो तर ह्या ठिकाणी पाहू शकता एक स्वच्छ पाण्याचा मंदिराच्या मागल्या साईडला जारा आहे. तर तो ह्या ठिकाणी आहे. तर त्याला अमृत असं म्हटलं जातं, इथं म्हणलं जातं. तर आता आम्ही इथून भैरवनाथकडे जाणार आहे. आणि तिथून आम्ही खाली एक मंदिर आहे जिथं ते बुळबुळ आपण हर हर महादेव म्हणल्यानंतर बुळबुळ निघतात अशा ठिकाणी जाणार आहे. आणि तिथून मग आम्ही गौरीकुंडकडं निघणार आहे. तर विषय असा आहे की थोडंसं थंडीचं वातावरण जास्त येतं, त्याच्यामुळे छान असं शिल्प या ठिकाणी जगद्गुरू संत शंकराचार्यांचं बनवलेलं आहे. पाहू शकता आपण.
त्या ठिकाणी त्यांची समाधी वगैरे घेतलेली असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांनी शिल्प बनवलेलं. तर छान शिल्प बनवलं त्यांचं. तर आपण शिल्प बनवता पुढं पुन्हा आपण भैरवनाथाकडे जाणार आहे. तर ह्या साईडला आपण पाहतात तर संपूर्ण जे महाराज लोक आहेत, साधू संत, या ठिकाणी त्यांचं कॅम्प आहेत. आणि आपण आता चाललोय शंकराचार्य स्वामींच्या समाधी दर्शनाकडे. आणि जी समोर पोहतात त्या साईडला तर तिथं आहे ती ज्या ठिकाणी आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी इथं मेडिटेशन केलं होतं. आणि त्यासाठी सीतारामची काहीतरी गुफा आहे असं सांगितलं गेलं होतं. तर पाहू शकता इतकी गर्दी जमा झालेली आहे की लाईन संपूर्ण येडा घालून मंदिरापाशी गेली आहे. तर अनेक भाविक या ठिकाणी आलेत आणि मागचा संपूर्ण बर्फाचा नजारा आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी. या ठिकाणी पण पाहू शकता आतमध्ये अनेक ठिकाणी बर्फ आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता भैरवनाथ मंदिर तुम्हाला जवळून दाखवतोय तुम्ही. तर या ठिकाणी आपण भैरवनाथांना तेल वगैरे घेतलेलं आहे आणि आता पुढं आपण भैरवनाथांच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. तर हे आहे ते मंदिर भैरवनाथांचं. गोप्रो स्विच ऑफ होत आहे कारण की इतकी थंडी आहे की गोप्रो स्विच ऑफ होत आहे इथं. काय माऊली किती वाजता बसलाय तुम्ही? किती वाजता आले काका? काल किती वाजता तर आपण भैरवनाथांचं मंदिर आहे आणि मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पाहू शकता आणि समोरचा हा नजारा आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मी वर टेकडावालो आहे तर असं सुंदर असं नजारा आहे वर पाहायला मिळत आहे. तर पाहू शकता संपूर्ण केदारनाथचाच परिसर आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि एकदम क्लिअर चकाचक संपूर्ण डोंगर आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी. आणि इकडे जर पाहिलं तर ह्या साईडलाही बरं पडलेलं आहे. हे डोंगरावर पण बरं पडलेलं आहे. संपूर्ण डोंगरावर बरोबर पाहायला मिळत आहे आपल्याला. मला ह्या साईड दाखवतो आता. एकच नंबर निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. तर आता मागल्या साईडला पाहू शकता ही आहेत काश्मीरी मेंढी आणि शेळ्या. तर मी उंच टेकडा आलो या ठिकाणी आणि वरून हा नजारा आपल्याला पाहायला मिळतो बघा. तिथे खाली आतमध्ये केदारनाथ आहे. तर आपण थोडंसं उंच टेकडावरून पाहण्याचा प्रयत्न केला काय दिसतंय वरून कसं दिसतंय. तर हा जो नजारा आहे समोरचा बर्फाचा खतरनाक आहे आणि निसर्ग सौंदर्य एकदम कडक. कारण की समोरून जर पाहत असतात तर पाण्याच्या नद्या एकदम खळखळ खळखळ वाहतात आणि ही जी वाट पाहतात समोरून ही एक पलीकडं गाव आहे असं सांगितलं जाते. त्या गावामध्ये जात असे वाट समोर दिसते बघा इथे एक वाट आहे. आणि ह्या साईडला पण पाहू शकता आम्ही त्या टोकातून आलो आहे बघा इकडं. तर आता थोडा वेळ निघणार आहे आम्ही. तर मित्रांनो आपल्यासोबत एक आपल्या महाराष्ट्राचे नेरेवरून आलेले आपल्यासारखेच एक भाविक आहेत शहाजी थोपटे. सर कसं काय वाटलं इकडे? खूप छान. पण चालताना थोडा त्रास होतोय का? त्रास होतो पण इथं आल्यानंतर मला आल्यानंतर मनाला शांती भेटते. हा एवढा आहे कारण की आम्ही पण जेव्हा 5:30ला पोहोचलो तोवर एक चेहरा म्हणजे एकदम नर्वस झाला. पण जेव्हा हा पॉईंट मागितला तर छान वाटलं मला एकदम समाधान वाटलं. तर
जेव्हा जेव्हा अशा वाटेने आपले मराठी माणूस भेटतात तेव्हा म्हणजे एक समाधान वाटतं. हां, कारण की हिथं जर पाहिलं ना तर थंडी वाजल्यावर कुणी कोणाचं नाही हा विषय आहे. पण वातावरण एकदम छान आहे आता, एकदम क्लिअर. कारण की आम्ही आलो त्यावेळेस हे दिसतच नव्हतं पूर्ण क्लिअर, कारण की संपूर्ण झाकलं गेलं तर आता पाहू शकता सगळं काय क्लिअर आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपण जे खाली मंदिर आहे ज्या ठिकाणी हर हर महादेव म्हणल्यानंतर बुडबुड निघतात ते मंदिर आपण जाऊन पाहूया आणि खाली गौरीकुंडकडे निघूया. तर आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे, कारण की त्या साईडला मंदिर आहे बा तिथून, आणि हळूहळू आता आपण खाली चालणार आहे. समोरचं एक मंदिर दाखवा तुम्हाला आणि आपण खाली निघणार आहे. तर हे या समोर जे मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण हर हर महादेव म्हटल्यानंतरून पाण्यामधून बुडबुडे निघत असतात. तर तुम्हाला ते मंदिर दाखवतो. जेव्हा आपण हर हर महादेव आख्यायिका अशी आहे की ज्यामधून बुडबुडे निघतात, परंतु अशी आता ह्याच्यामध्ये जे आपण पाहू शकता हर हर महादेव पाहू शकता बुडबुडे आपण निघले त्या ठिकाणी. बम बम भोले, हर हर महादेव, हर हर महादेव. तर मंडळी ही जी समोर आहेत ही सर्व बांधव हे नेपाळचे आहेत आणि जे खच्चरवाले आहेत ते आपल्या उत्तराखंडचेच आहेत. तर विशेष म्हणजे त्यांचं स्वतःचं वजन ते घेऊन ते येतात आणि शिवाय दुसऱ्या व्यक्तीलाही त्याच्या पाठीवर घेऊन येतात. तर एक मेहनतीचा पैसा आहे असं सांगावं मला म्हणजे वाटतं. तर पाहू शकता आपण हे बघा कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट या ठिकाणी होऊ शकतं. गोड्यावर बटाटा आणला गेला इथं दिसत आहे. हे बघा ही डोली, तर हे पण बांधव हे नेपाळचेच आहेत. कारण की एका डोलीला साधारणतः 8 ते 15,000 रुपयापर्यंत रेट चार्ज करतात आणि ही पिट्टूला पण 8 ते 10,000 रुपये चार्ज करतात. हे अशा प्रकारचं पिट्टू. तर आता आपण त्या मंदिरात दर्शन घेऊन आता गौरीकुंडकडे निघालोय. तर आपली यात्रा या ठिकाणी संपली आहे.